आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अतुलजी सावे साहेब, डॉक्टर कराड साहेब, आमदार संजयजी केनेकर, जिल्हा अध्यक्ष संजयजी खंबायते, दुसरे जिल्हा अध्यक्ष शितोळे साहेब, उपस्थित सर्व, माझ्याकडून एखादं नाव राहिलं असेल तर मी साहेब, मी जरी पक्षामध्ये नवीन असलो तरी माझे सगळे मित्र आहेत साहेब या पक्षामध्ये पहिल्यापासून. मी सांगू इच्छितो साहेब की मागील 3.5 वर्षापासून माझ्याकडं शिवसेना शिंदे गटाची जबाबदारी होती, ग्रामीणची, कन्नड, वैजापूर आणि गंगापूर. त्याच्यासोबत साहेब मी माझं काम लोकसभेमध्ये इमानदारीने पार पाडलं. कन्नड तालुक्यातील मी इच्छुक असताना सुद्धा आयत्या वेळेवर दुसरा उमेदवार दिला गेला तरी पण मी बंडखोरी न करता, सगळ्यांनी बंडखोरी केली, मी एकटाच राहिलो होतो साहेब, तरी मी माझं काम इमाने इतबारी केलं. आणि त्याच्यानंतर माझी जेव्हा कोंडी व्हायला सुरुवात झाली साहेब, तर मग म्हणजे आज मंत्री आहेत अतुल सावे साहेब, डॉक्टर साहेब खासदार आहेत, जिल्हा अध्यक्ष साहेब आहेत, पण यांनी मला पाठबळ दिलं साहेब त्या पक्षात असूनही. एक मित्र म्हणून हे मला खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिले साहेब. आणि यांनी मला सांगितलं की तुला कधी अडचण असली तर आमचे दरवाजे तुझ्यासाठी कधी उघडे आणि आम्ही तुमच्या सोबत आहे. तर मी एवढं सांगू इच्छितो साहेब की सर्वांना माहिती आहे मी जिथं काम करतो इमाने इतबारी काम करतो. मी मागे विधानसभा पण लढलेली आहे, जिल्हा परिषद सदस्य राहिलेलो आहे साहेब. मला एक पत्रकारांनी विचारलं आज की भारतीय जनता पार्टी का? मी म्हटलं साहेब त्या पक्षामध्ये कार्यकर्त्याच्या कामाचं मूल्यमापन होतं म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये चाललो. एवढंच आपल्याला सांगू इच्छितो साहेब. आणि सावे साहेबांचे विशेष आभार मानतो की माझ्या जिथं कोंडी होत होती त्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले डॉक्टर साहेब असतील, आमचे आमदार संजीव केनेकर साहेब असतील, जिल्हा अध्यक्ष खंबायते साहेब असतील. आणि साहेब आपल्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या साक्षीनं एक सांगू इच्छितो साहेब, आपले जितके नगरसेवक कन्नड तालुक्यातून उभे तितके 100% निवडून येणार. आणि सगळेचे सगळे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती कन्नड तालुक्यातून आपली येणार साहेब. एक जरी पडला तर मी आपल्याकडे येणार नाही साहेब. धन्यवाद. यानंतर छत्रपती संभाजीनगरतील कार्यकर्त्यांना